वसमत काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या वतीने कोमल रामपूरकर या युवतीचा सत्कार। महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी बीड जिल्ह्यातील एका सभेदरम्यान पत्रकारांशी संवाद करताना कपिलधार यात्रेला गेलेल्या कोमल रामपूरकर या शिक्षक पात्र असलेल्या युवतीने शिक्षक भरती कधी होणार असा प्रश्न विचारला। असा प्रश्न का विचारला म्हणून शिक्षण मंत्र्यांनी तुझी ओळख काढून तुला अपात्र करू शकतो असे विधान केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे। यावर ही युवती घाबरली असता तिला सर्व संघांनी सपोर्ट केला आहे। आज कोमल रामपूरकर यांच्या निवासस्थानी काँग्रेसचे पदाधिकारी, माजी नगरसेवक व कार्यकर्ते यांनी या युवतीची भेट घेऊन तिचा सत्कार करत ते म्हणाले की तुझ्या पाठीशी आम्ही आहोत असा विश्वासही या युवतीस दिला आहे। यावेळी युवराज आवटे, दिवाकर पोंडगे, बुलढाण्याचे खेडकरजे, रविदास साखरे, शिवाजी आहेर, श्रीकांत भुमरे, ताहिरभाई कदम पाटीलसह कार्यकर्ते उपस्थित होते। 26 तारखेला बीड येथे एक यात्रा होती आणि यात्रेच्या निमित्तानं महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे त्या ठिकाणी आले होते। त्याच यात्रेला कोमल रामपूरकर ही डीएडची पदवी घेतलेली, बीएडची पदवी घेतलेली ही मुलगी त्या यात्रेला उपस्थित होती। योगायोगाने त्या ठिकाणी शिक्षण मंत्री दिसल्यामुळे तिच्या मनामध्ये असं आलं की 5 वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये शिक्षकांची भरती नाही आहे आणि शिक्षकांची भरती नसल्यामुळं ज्यांनी पात्रता पूर्ण केलेली आहे असे विद्यार्थी, असे शिक्षक, भावी शिक्षक हे यजबार होत आहेत आणि वारंवार सरकारला विद्यार्थ्याकडून, या पात्र शिक्षकाकडून विनंत्या करून सुद्धा 5 वर्षापासून या महाराष्ट्राचं सरकार ही भरती करत नाही। त्यामुळं या पात्र विद्यार्थ्यावर, पात्र शिक्षकावर उपासमारीची वेळ येत आहे, जेणेकरून त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येत आहे। आणि हीच गोष्ट तिच्या मनामध्ये आली कोमलच्या, आणि तिला असं वाटलं की आपण हा प्रश्न या ठिकाणी बीड येथे आलेले शिक्षण मंत्री केसरकर यांना जर विचारला तर काहीतरी मार्ग निघेल, काहीतरी समाधान होईल। या भावनेतून तिने शिक्षण मंत्र्याकडे जाण्याचा प्रयत्न केला, परंतु शिक्षण मंत्र्याकडे जाण्यासाठी सुद्धा तिला आडवाआडवी केली। त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी एका सामान्य विद्यार्थ्याला आडवाआडवी केली, परंतु तरीही पण तिने हिंमत दाखवून शिक्षण मंत्र्यापर्यंत पोहोचली आणि त्यांना विचारलं की मंत्री महोदय, 5 वर्षापासून आम्ही तुम्हाला मागणी करतोय की आम्हाला शिक्षकाची भरती घ्या, परंतु आपण घेत नाही, ती केव्हा घेणार आहात आपण, हा प्रश्न त्यांना केला। तेव्हा शिक्षण मंत्र्यांनी साधक बाधक आणि खोटे उत्तर, कंटिन्यू 5-6 खोटे उत्तर त्यांनी दिले। तेव्हा कोमल हिने परत प्रश्न विचारला की तुम्ही नेमकं सांगा की तुम्ही केव्हा करणार आहेत भरती, जाहिरात केव्हा तुम्ही टाकणार आहेत, असा तेव्हा तिने सतत प्रश्न केला। तेव्हा शिक्षण मंत्र्यामधला युवा जागा झाला आणि त्यांनी कोमलला धमकी देण्याचा प्रयत्न केला की तुझं नाव काय आहे, तू कुठली आहेस, तुलाच आम्ही अनक्वालिफाईड करू, डिस्क्वालिफाईड करू। म्हणजे ही एका गावगुंडाला ही भाषा शोभते, शिक्षण मंत्र्याला नव्हे। शिक्षण मंत्र्याची पात्रता काय हीच आता काढण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे आणि या महाराष्ट्रातला संबंध पात्र शिक्षक वर्ग जो आहे तो आता येणाऱ्या काळामध्ये या शिक्षण मंत्र्याचीच पात्रता काढणार आहे। आणि आम्हाला गर्व आहे की कोमल रामपूरकर ही आमच्या वसमतची रहिवासी आहे, आमची ती बहीण आहे आणि त्यामुळे आमच्या सर्व वसमतवासियांना तिचा गर्व आहे। त्यामुळे आम्ही तिचा सत्कार करण्यासाठी आज या ठिकाणी आलो आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा जरी करता शिक्षण मंत्र्यांना धमक्या दिल्या असतील किंवा या ठिकाणच्या प्रशासनानं कुठल्या धमक्या दिल्या तर आम्ही कोमलच्या पाठीशी खंबीरपणे या ठिकाणी उभं टाकू। धन्यवाद। 26/11 रोजी बीड या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांची सभा त्या ठिकाणी होती। त्या ठिकाणी वसमत येथील एक विद्यार्थिनी, तिचं नाव आहे कोमल रामपूरकर, या विद्यार्थिनीनं त्या ठिकाणी बीडला गेली असता त्या सभेमध्ये तिला निदर्शनात आलं की या ठिकाणी शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांची सभा चालू आहे
आणि अनेक वर्षापासून ते आपलं एज्युकेशन पूर्ण करून BEdची तिनं पूर्ण तयारी केली असता गेल्या अनेक वर्षापासून भरत्या होत नाहीत. या अनुषंगाने तिनं आपला एक प्रश्न या संबंधित प्रस्थापित या शासनकर्त्यांना विचारावा असं तिच्या मनामध्ये उद्भवलं आणि त्या विद्यार्थीने एक धाडस करून शालेय शिक्षण मंत्री केसरकर साहेबांना एक प्रश्न विचारला की केव्हा आमच्या भरत्या निघतील. परंतु या महाराष्ट्राचे शासनकर्ते हे खूप एक त्याला आपण म्हणू की गेंड्याच्या चमडीचं एक सरकार असल्यामुळं त्यांनी त्या विद्यार्थिनीवर दडप टाकण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि त्या विद्यार्थिनीलाच उलट तिच्यावर प्रेशराईज करून तिला बघून घेऊ, तुझं नाव काय आहे काय नाही हिस्ट्री घेऊन तुला आम्ही बघून घेऊ असे एक उडवाउडीचे उत्तर देऊन तिला धमकावण्याचं काम केलं. परंतु एक सामान्य कुटुंबामध्ये जन्मास आलेली ही विद्यार्थिनी तिनं आपल्या हक्कासाठी एक म्हणजे वैयक्तिक तिचा प्रश्न नसून या महाराष्ट्रामधल्या सर्व विद्यार्थ्यांचा तिनं प्रश्न मांडला. परंतु या इथल्या राजकीय नेत्यांना त्या विद्यार्थ्यांचं कसल्याही प्रकारचं काही देणं घेणं राहिलं नाही. एक जुमलेबाजी सरकार जे आहे की केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये बीजेपी सरकारने मोदींनी एक जुमला केला होता की 2 करोड विद्यार्थ्यांना रोजगार देऊ. परंतु आज गेले 9-10 वर्ष झाले या सरकारला असून केंद्रात आणि राज्यामध्ये कसल्याही प्रकारची भरती निघत नाही आणि अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. अनेक विद्यार्थी त्यांचे वय यजबार झाले. परंतु आज या तरुणीनं या सर्व महाराष्ट्रातल्या एक तरुणांना विद्यार्थ्यांना एक प्रेरणादायी अशी या विद्यार्थीनं धाडस दाखवून तिनं आपला प्रश्न समोर ठेवला. त्या अनुषंगाने वसमत काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या वतीने तसेच वसमत तालुक्यातील विविध पक्षातील आमचे नगरसेवक दिवाकरजी पुंडगे राष्ट्रवादी काँग्रेसचे आदरणीय बीडचे आमचे बुलढाण्याहून आलेले आमचे खेडकरजी काँग्रेसचे युवक जिल्हा सरचिटणीस तायरभाई सर्व शिवाजी आहेर आमचे सामाजिक कार्यकर्ते श्रीकांतजी भुमरे रोहिदासजी साखरे कदम पाटील असे विविध सामाजिक संघटनेमध्ये आणि विविध वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करणारे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी येऊन या तरुण आपल्या विद्यार्थिनीचा ताईचा या ठिकाणी सर्वांच्या वतीनं वसमतकर वासियांच्या वतीनं तिचा सत्कार करून तिला प्रोत्साहन मिळावं आणि येणाऱ्या काळामध्ये हिची प्रेरणा घेऊन अनेक विद्यार्थ्यांनी या शासनकर्त्यांना विचारणा केली पाहिजे, त्यांना प्रश्न विचारले पाहिजेत अशी प्रेरणा मिळो यासाठी या ताईला आम्ही सर्व जणांच्या वतीनं तिचा सत्कार करण्यासाठी आणि शुभेच्छा येणाऱ्या काळासाठी तिला देण्यासाठी या ठिकाणी आम्ही उपस्थित झालो.